ठाण्यामध्ये एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी आता एसआयटी चौकशी स्थापन करण्यात आली आहे। अश्वजित गायकवाड, रोमेल पाटील आणि सागर शेळके या तिघांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रारदार पीडितेच्या जबाबावरनं गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाचा सर्व बाजूनी शोध आता सुरू झालाय। या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेब ठाणे शहर यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथक गठीत करण्यात आलं आहे। त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब कासारवडवली, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रुमने, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गुरुळे आणि त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार यांचे एक विशेष तपास पथक आजपासून गठीत करण्यात आलेलं आहे। विशेष तपास पथक हे या अनुषंगाने तांत्रिक असेल, त्याचबरोबर साक्षीदार असतील आणि तपासाच्या किंवा फिर्यादीच्या अनुषंगाने सखोल चौकशी त्यामध्ये किसी का दबाव बनाया जा रहा है आपके ऊपर? सर मुझे नहीं पता, इनडायरेक्टली बहुत सारी चीजें हैं। मैं सिर्फ चाहती हूँ मांग मीडिया और सबसे की 307 लगाया जाए। 307 की मांग मैं एक हफ्ते से कर रही हूँ। इट्स बीन ऑलमोस्ट अ वीक, बट 307 नहीं लगाया गया है। उस पर मेरे ऊपर गलत गलत एलिगेशन डाल रहे हैं जस्ट बिकॉज उनके पास कुछ भी नहीं है अभी डालने के लिए। आरोपी ये कह रहा है कि आप जो है सेटलमेंट के लिए बात कर रहे हैं। सर वो मराठी में लिखा था, मुझे नहीं समझ में आ रहा था। तर संबंधित पीडित तरुणीची ही प्रतिक्रिया आपण बघितली आणि तिकडे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भेट दिली आणि त्यानंतर ते बोलतायत। थेट जाऊया। आहे का बोलू मी ही जी घटना घडली या पीडितेशी भेटलेलो आहे। महिला पोलीस अधिकारी माझ्यासोबत होत्या, प्रत्यक्ष आयओ सुद्धा याच्या इथं आलेले, त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। डॉक्टरांनी त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट सगळा आलेला आहे आणि एक इथं असा एक 100% जागा आहे की ज्यांनी या पद्धतीनं ही घटना घडली। जो कोण गायकवाड नावाचा मुलगा आहे यांनी जाणीवपूर्वक या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। पोलिसांनी बेदरकार वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला, तो चुकीचा आहे। हा डिलिबरेटली गाडी अंगावर घातलेली आहे। फार बेदरकार गाडी चालवत नव्हता, तर बेदरकारपणे गाडी अंगावर घातलेली आहे। व्यक्तिगत विषय आणून याच्यामध्ये या प्रकरणापासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय। व्यक्तिगत ज्याच्या त्याच्या बाबीत स्वतंत्र असतात, त्याच्यात कोणी जाण्याची गरज नाही। परंतु ज्या पद्धतीनं गायकवाड आणि त्याचे सहकारी यांनी हा गुन्हा केलेला आहे, अजूनही जर एखादा दुसरा माणूस असता तर आतापर्यंत पोलिसांनी आतमध्ये टाकलं असतं, कोर्टात नेलं असतं, जेलमध्ये टाकलं असतं, आणखी PCR घेतली असती, या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या असत्या। परंतु अजूनही गायकवाड कोणाचा मुलगा आहे, काय आहे, त्याचे वडील काय करतात, मला याच्याशी देणं घेणं नाही, त्याला सपोर्ट कोणाचा आहे मला काही माहिती नाही। परंतु या पीडितेला जाणीवपूर्वक हा सगळा गुन्हा तिनं सांगू नये, बोलू नये असा सुद्धा दबाव आणला जातोय, जास्त दबाव आणला जातोय। पण मला असं वाटतं कायदा हा सगळ्यांसाठी असतो। मी पोलिसांना सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायद्याची अंमलबजावणी करा, ज्या पद्धतीनं मेडिकल रिपोर्ट आलाय त्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे। परंतु अजून तसे गुन्हे दाखल झाले नाही। नागपूरला अधिवेशन चालू आहे। निश्चित मी उद्या परवा अधिवेशन 3, 4, 5 दिवस हे पूर्ण आठवड्यात निश्चित हा विषय उचलेल आणि या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करेल। महिलेंनी काय म्हटलंय, काय तिची मागणी आहे बाबा आतापर्यंत? तिची मागणी ज्याच्यावर जे 307चा गुन्हा दाखल व्हावा, कारण तिचे सगळे हात पाय मोडलेले, सगळे फ्रॅक्चर झालेले आहे, पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केलेला नाही। नहीं, मैंने जो है प्रिया उनसे मुलाकात की है। जिस प्रकार गायकवाड़ नामक जो व्यक्ति है उनको जिस प्रकार एक्सीडेंट किया है वो एक्सीडेंट ने डिलिबरेटली की हुई बात है, जिससे प्रिया सिंह के पैर टूटे हैं, मेडिकल रिपोर्ट है। और पुलिस 7 दिन होने के बाद भी अभी भी उस पर जो गुन्हा रजिस्टर करना चाहिए वो अभी तक हुआ नहीं है, लेकिन हम उसको न्याय दिलाएंगे।
जो उनके पिताजी हैं महाराष्ट्र सरकार में जो एक बड़े अधिकारी हैं, राजनीतिक फैमिली से ताल्लुक रखते हैं, तो इसमें कुछ आप ये देखो किसके पिताजी कितने बड़े हैं, कौन है, ये जो लॉ रहता है वो सबके लिए समान रहता है। बड़े बाप का बेटा तो उसको अलग और छोटे बाप का बेटा उसको अलग, ऐसा नहीं रहता है, सबको समान है। अगर वो नहीं मिल रहा इसलिए मैं आया हूँ, नहीं मिला तो उसके लिए हम शिवसेना आवाज उठाएगी, बिल्कुल उठाएगी, बिल्कुल। अधिवेशन में अगर आज रात तक कार्रवाई नहीं हुई तो कल अधिवेशन में मुद्दा 100% उठेगा। मला तुम्ही त्याविषयी काय बोलत नाही। प्रियाचं म्हणणं मला न्याय द्यावा ही भूमिका आहे प्रियाची, त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।